आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया यशाया 54:13. तुझ्या सर्व मुलांना परमेश्वर शिकवेल आणि तुमच्या मुलांची शांती महान असेल. तर आज परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की तुमच्या सर्व मुलांना परमेश्वर शिकवणार आणि त्यांची जी शांती असेल ती महान असणार. तर हे आपल्या मुलांच्या जीवनांमध्ये परमेश्वर त्यांना सर्व शिकवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, कारण की परमेश्वर त्यांना शिकवेल त्याकरिता आपल्याला आपल्या मुलांना परमेश्वराच्या वचनांमध्ये वाढवायला पाहिजे, प्रार्थनामध्ये बसवायला पाहिजे, त्यांना परमेश्वराची कशी प्रार्थना करायची ते शिकवायला पाहिजे. जेव्हा परमेश्वराचं वचन त्यांच्या लहान वयापासून त्यांच्यामध्ये रुतलेलं असेल ना, तेव्हा ते मोठे झाल्यावर ते कधीच विसरणार नाही. जेव्हा लहानपणी ते शिकणार की खोटं बोलू नये, चोरी करू नये, हत्या करू नये, दुसऱ्यांबद्दल वाईट करू नये, कोणत्या गोष्टीची लालसा करू नये, जेव्हा आपण हे वचन परमेश्वराचे वचन त्यांना शिकवणार त्यावेळेस काय राहणार, परमेश्वर त्यांना मोठ्या मोठ्या गोष्टी शिकवणार. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना परमेश्वराचे वचन, कारण की परमेश्वर अब्राहमाला पण सांगतो की जे मी तुला आज्ञा दिलाय ते तुझ्या मुलांना त्यांच्या मुलांना पाळायला शिकव म्हणून परमेश्वराचं वचन शिकवतो. तर आपण आपल्या मुलांना जेव्हा परमेश्वराच्या भवनात घेऊन येऊ, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण घेऊन येऊ, तेव्हा जेव्हा परमेश्वराचं वचन त्यांच्या हृदयामध्ये जाईल तर ते वचनामुळे काय होईल, ते वचन फळ देईल. आणि मग जेव्हा ते फळ देईल तर जसं संसारचे लोक करतात, बाहेरचे लोक करतात, अन्य जाती लोक करतात, जे वाईट गोष्टी करतात, पाप करतात, तर तसं आपली मुलं करणार नाही. कारण की त्यांच्या मनामध्ये परमेश्वराचं वचन रुतलेलं आहे की आपण पाप करायचं नाही, खोटं बोलायचं नाही, भांडण करायचं नाही, दुसऱ्यांविरुद्ध वाईट बोलायचं नाही, त्यामुळे ते पाप करणार नाही. आणि जेव्हा ते परमेश्वराच्या वचनामध्ये परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये असेल ना, तर परमेश्वर त्यांना मोठा करेल, त्यांना परमेश्वर शिकवेल. ज्या गोष्टी त्यांना येत नसेल ना, तर त्या गोष्टीसुद्धा परमेश्वर त्यांना शिकवेल आणि परमेश्वर त्यांना एक शांती देईल. जसं बाहेरच्या लोकांना शांती नाही, त्यांना सतत असं वाटतं मला काम भेटलं नाही, मी काय करू आता, कोण माझी सहायता करणार, कोण माझी मदत करणार. पण जेव्हा आपली मुलं परमेश्वराच्या वचनात असेल तर ते इथं तिथं भटकणार नाही, पण ते परमेश्वराला हाक मारतील आणि परमेश्वर त्यांना शिकवेल की तू ह्या मार्गाने जा, तू ह्या मार्गाने जा, तू हे कर, तू ते कर, ते परमेश्वर शिकवेल. तर चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, तुझ्या या वचनासाठी आम्ही धन्यवाद देतो. जसं तू बोलला की मी तुमच्या सर्व मुलांना शिकवेल आणि त्यांची शांती महान असेल, आणि असं तू करणार आहे म्हणून धन्यवाद. तुझ्या नावाला महिमा प्रशंसा देतो. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.